नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या YouTube चॅनलवर. मित्रांनो, DRDO मध्ये भरती निघालेली आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेत सायंटिस्ट पदाची ही भरती आहे. DRDO ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी देशातील सर्वात मोठी वैज्ञानिक संशोधन संस्था आहे, जी आपल्या सैन्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे तयार करते. याची स्थापना 1958 मध्ये झाली असून याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. मुख्य कार्य म्हणजे भारतीय सेना, नौदल आणि वायुसेनेसाठी क्षेपणास्त्रे म्हणजेच मिसाईल्स आणि सोबतच लढाऊ विमानं, रणगाडे, रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली विकसित करणं हे त्यांचं मुख्य कार्य. यामध्ये DRDOने भारताला दिलेली अग्नी आणि पृथ्वीसारखी शक्तिशाली मिसाईल्स, तेजस लढाऊ विमान आणि अर्जुन रणगाडा यामुळे भारत संरक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी बनला आहे. त्यांचं ध्येयवाक्य आहे बलस्य मूलं विज्ञानम. मराठीत याचा अर्थ शक्तीचे मूळ विज्ञानात आहे. यावरून समजते की सायन्स किती महत्वाचं आहे. संपूर्ण भारतात DRDOच्या 50हून अधिक अत्याधुनिक प्रयोगशाळा म्हणजे लॅबोरेटरीज कार्यरत आहेत. एकूण 3 पदं आहेत. सायंटिस्ट ई कॅटेगरी 2 पदसंख्या, सायंटिस्ट डी कॅटेगरी 2 पदसंख्या आणि सायंटिस्ट सी कॅटेगरी 20 पदसंख्या, अशा 33 पदांची यामध्ये वर्णी आहे. शैक्षणिक पात्रता पाहूया. आता सायंटिस्ट या पदासाठी तुम्हाला एक रिलेटिव्ह अनुभव पण यामध्ये गरजेचा आहे. तर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया. प्रथम श्रेणी म्हणजे तुमचं BE आणि BTech फर्स्ट क्लासमध्ये पास असणं गरजेचं आहे. स्ट्रीम्स असायला पाहिजेत इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल आणि एरोस्पेस आणि कामाचा 11 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. पद क्रमांक 1 साठी. पद क्रमांक 2 साठी BE आणि BTech तुमचं फर्स्ट क्लासमध्ये पास असणं गरजेचं आहे. कम्प्युटर सायन्स, एरोनॉटिकल, एरोस्पेस, मेकॅनिकल किंवा केमिकल, ऑप्टिक्स अँड ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग फिजिक्स यामधील कोणत्याही स्ट्रीम मधून कोणत्याही ब्रांच मधून BE आणि BTech असणं गरजेचं आहे किंवा MSc फिजिक्स किंवा फोटॉनिक्स मध्ये तुमचं उत्तीर्ण गरजेचं आहे. त्यासोबतच 7 वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचं आहे. पद क्रमांक 3 म्हणजेच सायंटिस्ट कॅटेगरी सी. BE आणि BTech मध्ये यामध्ये पण प्रथम श्रेणी असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटिंग, अप्लाइड मॅथमॅटिक्स, केमिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, जिओमॅटिक्स या ब्रांचेस मधून तुमचं इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे किंवा तुमचं MSc ओशनोग्राफी, फिजिकल ओशनोग्राफी, फार्माकोलॉजी, रिमोट सेन्सिंग अँड GIS, जिओ इन्फॉर्मॅटिक्स, जिओमॅटिक्स यामध्ये असणं गरजेचं आहे. सोबतच 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. वयाची अट 19 जून 2026 रोजी उमेदवाराचं वय पद क्रमांक 1 साठी 45 वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. पद क्रमांक 2 45 वर्ष, पद क्रमांक 3 35 वर्ष. SC आणि ST साठी 5 वर्षांची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षांची सूट आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असेल आणि फी यासाठी जनरल OBC EWS साठी 100 रुपये आणि SC ST PWD महिलांना फी नाहीये. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2026 आहे. आता आपण महत्वाच्या वेबसाईट आता ही आहे DRDOच्या ओपनिंग्स मध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ सायंटिस्ट इन DRDO याची जाहिरात आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता रेग्युलर पोस्ट इन DRDS कॅडर सायंटिस्ट ई यांचं बेसिक पे असेल 1,23,000 म्हणजे लेवल 13 ऍज पर 7th पे कमिशन. यामध्ये तुम्ही पाहू शकता जी एक वॅकन्सी आहे ज्यासाठी तुमचं डिसिप्लिन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये असणं गरजेचं आहे. आता यामध्ये फर्स्ट डिव्हिजन म्हणजे फर्स्ट क्लास तुमचं पास असणं गरजेचं आहे आणि सोबतच मिनिमम 11 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन रिसर्च और डिझाईन और डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ डिजिटल कम्युनिकेशन अँड इंजिनिअरिंग. यामध्ये खूपच डेमॉन्स्ट्रेटिव्ह तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तरच या वेकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता यामध्ये जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे म्हणजे तुम्हाला ज्या ब्रांच मधून तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण असणं गरजेचं आहे याची पूर्ण यादी दिलेली आहे. तर यामध्ये डिझायरेबल पण मेन्शन केलेले आहेत की नॉलेज इन ग्राउंड अँड स्पेस बेस्ड कम्युनिकेशन systems and navigation, knowledge in RTL design and verification, knowledge in handling test and measurement equipments like signal generator, spectrum analysis and network analysis. अजून बाकी माहिती दिलेली आहे ते तुम्ही सविस्तर वाचू शकता. सायंटिस्ट डी यासाठी 7 वेकन्सीज आहेत. बेसिक पे असेल 78,800 रुपीज. यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मिनिमम 7 वर्षांचा अनुभव पाहू शकतो. तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज C आणि C++ येणं गरजेचं आहे आणि बाकीची पण माहिती पूर्ण दिलेली आहे. एरोनॉटिकल एरोस्पेस इंजिनिअरिंग अर्थातच यामध्ये पण 7 वर्षांचा
अनुभव आणि त्या स्ट्रीम मध्ये जो एक्सपिरियन्स तुम्ही पुढे जो तुम्हाला कामाचा अनुभव असेल आणि ज्या तुमच्या जमेच्या बाजू असतील काम बाबतीत त्या तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ही पूर्ण जाहिरात तुम्ही सविस्तर वाचून यामध्ये तुम्ही पात्र असाल तर या सायंटिस्ट पदाच्या या ओपनिंग साठी तुम्ही अप्लाय करू शकता. सायंटिस्ट कॅटेगरी सी साठी बेसिक पे असणार आहे 67,700 आणि 7वा वेतन आयोगानुसार या पदासाठी हा पगार असेल. यामध्ये डिसिप्लिन त्यांनी दिलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. यामध्ये 3 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि बऱ्याचशा ब्रांचेसची यामध्ये वर्णी आहे. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग तुमचं झालेलं असेल बऱ्याचशा स्ट्रीम्स मधून तर तुम्ही त्यामध्ये एलिजिबल होऊ शकता. मुख्यतः इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि कम्प्युटर सायन्स. यामध्ये काही पदांसाठी तुम्हाला नॉलेज ऑफ जर्मन, फ्रेंच, रशियन आणि जापनीज और चायनीज या भाषांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. काही मध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची माहिती असणं गरजेचं आहे. सोबत सोबत काही याच्यामध्ये डेटा अनालिसिस किंवा ओशन मॉडेलिंग किंवा काही पोझिशन्स मध्ये तुम्हाला जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे GIS किंवा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही ही जाहिरात संपूर्ण वाचू शकता. यामध्ये दिलेल्या माहितीमध्ये तुम्ही पूर्ण माहिती गोळा करून तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिशनची शेवटची तारीख असेल 19 जून 2026. यामध्ये त्यांनी दिलं की 56 वर्षाहून अधिक उमेदवाराचं वय नसलं पाहिजे. त्या म्हणजे मॅक्झिमम 56 वर्ष आणि कमीत कमी 35 ते 40 असणं गरजेचं आहे. या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिलेली आहे. तुम्ही फॉर्म कसा भरू शकता आणि डॉक्युमेंटेशन काय डॉक्युमेंट्स तुम्ही कोणते अपलोड करू शकता आणि सोबतच इंटरव्ह्यू आणि फायनल पर्सनल इंटरव्ह्यू बद्दल यांनी माहिती दिलेली आहे. यामध्ये किती कॅन्डिडेट्स एलिजिबल होऊ शकतात. ही आहे रिक्रुटमेंट अँड असेसमेंट सेंटर DRDO ची लॉग इन वेबसाईट. यामध्ये तुम्ही लॉग इन करून तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता आणि ही आहे DRDO ची अधिकृत वेबसाईट. यामध्ये तुम्हाला बाकी माहिती मिळू शकते. तर ही होती माहिती DRDO मध्ये असलेल्या सायंटिस्ट पदाच्या भरतीबद्दल. ही अत्यंत युनिक अशी भरती आहे ज्यामध्ये तुम्हाला एक सविस्तर कामाचा अनुभव असणे गरजेचं आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी भरतीसाठी फॉर्म भरावा आणि कमेंट मध्ये जरूर कळवावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.